अजितदादांना निरोप दिल्यानंतर एक महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे, तो म्हणजे राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी आणि अर्थमंत्रीपदी कोण विराजमान होणार. अजितदादा हे राज्याचे अर्थमंत्री होते, एका पक्षाचे ते प्रमुख होते आणि त्यांच्या भोवतीच ही सगळी निर्णय प्रक्रिया फिरत होती. त्यामुळे यावर तातडीने निर्णय घेणं जाणं अपेक्षित आहे. माहिती अशी समोर येते की छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल या राष्ट्रवादीतल्या प्रमुख नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाला पसंती दिली आहे आणि त्याचा प्रस्ताव सुद्धा मुख्यमंत्र्यांना दिलाय. उपमुख्यमंत्रीपदी कोणाला विराजमान करायचं याचा निर्णय हा फडणवीसांचा असला तरी पक्षातून कुणाचं नामनिर्देशन करायचं हा पक्षाचा निर्णय आहे. पहिली प्रक्रिया म्हणजे सुनेत्रा पवार या सध्या राज्यसभेवर आहेत आणि त्यांना जर राज्यात यायचं असेल, त्यांना जर उपमुख्यमंत्रीपदी विराजमान व्हायचं असेल तर सर्वात आधी त्यांची राष्ट्रवादीच्या 41 आमदारांकडून गटनेता म्हणून निवड केली जाईल आणि या गटनेता निवडीचं पत्र राज्यपालांकडे दिल्यानंतर त्यांच्या नावाची उपमुख्यमंत्री पदासाठी शिफारस केली जाईल. ही सध्याची प्रक्रिया असली तरी सुद्धा या निर्णय प्रक्रियेवरती अजून बराच खल होणं अपेक्षित आहे. कारण पक्षातून सुनेत्रा पवारांनाच पुढे करायचं की त्यांना फक्त संघटनासाठी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष करायचं हा सुद्धा निर्णय घेतला जाणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये शरद पवारांची सुद्धा भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल. शरद पवारांची भूमिका महत्त्वाची यासाठी की गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील याची चर्चा सुरू आहे आणि जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर तिसरा पर्याय सुद्धा समोर येऊ शकतो. राजकीय विश्लेषकांच्या मते जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर जयंत पाटील यांचं नाव आघाडीवर असू शकतं, तर सुप्रिया सुळे या सुद्धा एक तिसरा पर्याय असू शकतात. जयंत पाटील हे याआधी राज्यातले वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. शरद पवारांचे सर्वाधिक जवळचे नेते मानले जातात आणि गेल्या 3 दशकांपासून 4 दशकांपासून ते शरद पवारांचे एकनिष्ठ राहिलेत. मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील किंवा नाही हा पुढचा मुद्दा आहे. तुर्तास राष्ट्रवादीला म्हणजे अधिकृत राष्ट्रवादीला, अजितदादांच्या राष्ट्रवादीला आता गटनेता निवड करणं हे क्रमप्राप्त आहे आणि तो गटनेता निवडून तो प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर करावा लागेल आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडला जाईल. पुढच्या काही दिवसांवरती अर्थसंकल्प आलाय आणि अजितदादा या अर्थसंकल्पाची तयारी करण्यात व्यस्त होते. एकीकडे जिल्हा परिषद निवडणुकांचा प्रचार आणि दुसरीकडे राज्याचा अर्थसंकल्प. अजितदादांच्या विमानाचा जेव्हा अपघात झाला तेव्हा तुम्ही अनेक कागदांचे लोळ पाहिली असतील, तर ही तीच कागदं होती जी शासकीय कामकाजासाठी अजितदादांच्या अवतीभोवती कायम असायची. गेल्या काही दिवसांपासून अजितदादा राज्याच्या अर्थसंकल्पात व्यस्त आहेत. राज्याचं जे बजेट आहे, लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर योजना असतील, याच्यामुळे राज्याच्या तिजोरीवरती जो ताण पडला आहे तो ताण सहन करून वित्तीय तूट वाढू द्यायची नाही आहे, महसूल जमा करण्याचे मार्ग शोधायचेत आणि या सगळ्या प्रक्रियेमध्येच अजितदादा होते. अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी त्यांची सुरू होती, अर्थसंकल्पाची बांधणीही सुरू होती आणि त्या दरम्यानच ही घटना घडली. खरं तर कोणत्याही मंत्र्याचं पद रिक्त झाल्यानंतर म्हणजे अजितदादा हे उपमुख्यमंत्री जरी असले तरी ते एक मंत्रीच आहेत आणि कोणत्याही मंत्र्याचं पद रिक्त झाल्यानंतर त्याचा जो चार्ज आहे तो स्वाभाविकपणे मुख्यमंत्र्यांकडे जातो आणि अशा परिस्थितीमध्ये अजितदादांच्या अनुपस्थितीमध्ये त्या खात्याचे निर्णय मुख्यमंत्री स्वतः घेऊ शकतात. मात्र अर्थसंकल्प येतोय आणि त्याची तयारीही करायची आहे आणि महायुतीमध्ये अर्थसंकल्प हे खातं जे आहे म्हणजे अर्थ खातं जे आहे ते राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेलं आहे. त्यामुळे हे खातं पुढे कोणाकडे द्यायचं यावर सुद्धा निर्णय होऊ शकतो आणि देवेंद्र फडणवीस यांची भूमिका म्हणजे राष्ट्रवादीचा प्रस्ताव आल्यानंतर यात देवेंद्र फडणवीस यांची भूमिका जी आहे ती सर्वात महत्त्वाची असेल. अजितदादांच्या अकाली जाण्यामुळे जी पोकळी निर्माण झाली आहे आणि राष्ट्रवादीमध्ये जो नेतृत्वाचा प्रश्न तयार झाला आहे त्याच्यावरती येत्या काही दिवसात खल होणं अपेक्षित आहे. राष्ट्रवादीतले जे वरिष्ठ नेते आहेत, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्यासह सर्व नेते यावर निर्णय घेतील, एकमत होतील. हा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे आणि त्यावर निर्णय घेतला जाऊ शकतो. सुनेत्रा पवार या जरी संघटनात या आत्ता जरी राजकारणात असल्या तरी त्यांनी अजून कोणत्याही मंत्रिपदावर काम केलेलं नाही किंवा त्यांना थेट संघटनामध्ये काम करण्याचा कोणताही अनुभव नाही. पण अशी एक शक्यता सांगितली जाते की त्या पवार आहेत आणि राजकारण त्यांनी नेहमी जवळून पाहिलं आहे. त्या अजित पवारांची सावली बनून कायमच राहिल्यात आणि त्यांना या अनुभवाची किंवा अनुभव सांगण्याची कोणतीही गरज नाही. त्यांची उपमुख्यमंत्री पदावर नियुक्ती सहज केली जाऊ शकते आणि त्या याच आधारावरती पक्षाचंही संघटनाचं नेतृत्व करू शकतात. वेगवेगळ्या शक्यता आहेत पण अजितदादांना निरोप देऊन काही तासच उलटलेत आणि या सगळ्या शक्यतांवर
शिक्कामोर्तब होण्यासाठी आणखी काही कालावधी जाणार आहे. तुर्तास सुनेत्रा पवार यांचं नाव या सगळ्या शक्यतांमध्ये आघाडीवरती दिसतंय आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या या सध्या चर्चेत आहेत, ज्या अजितदादांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी बोलून दाखवलं होतं की दोन्ही कुटुंब एकत्र येत आहेत, झालं गेलं विसरून जाऊन आता आपण एकत्र येऊ. ही भूमिका पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वेळी अजितदादांनी स्वतः कार्यकर्त्यांसमोर अनेकदा बोलून दाखवली होती. कालच जयंत पाटील सुद्धा म्हणाले की अजितदादांनी स्वतःचं मन तयार केलं होतं की दोन्ही कुटुंबांना एकत्र आणायचं आहे आणि त्यासाठी त्यांनी बैठकही घेतली होती. त्यांच्या चर्चाही सुरू होत्या आणि आम्ही फोनवर जेव्हा बोललो तेव्हा सुद्धा अजितदादांनी हीच भावना बोलून दाखवली होती. मात्र त्याआधीच ही विपरीत घटना घडली आणि अजितदादांनी अकाली एक्झिट घेतली.